नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी गणितामधील 16 नंबरचा चॅप्टर चौकोन हा शिकणार आहोत। तर त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी माझ्या चॅनलवर अशाच पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओ डेली टाकत आहे। तर बघा, आजचा जो चॅप्टर आहे तो आहे चौकोन। तर सर्वप्रथम आपण सराव संच तर सोडवणारच आहोत 37, परंतु कुठलाही सराव संच सोडायचा असेल तर तो डायरेक्ट सोडवण्यापेक्षा जर संकल्पना आपण समजून घेतल्या, कन्सेप्ट समजून घेतल्या तर आपल्याला ते कायमस्वरूपी येणार आहे। त्यासाठी आपण अगोदर चौकोन म्हणजे काय हे जाणून घेऊया। त्याला इंग्लिशमध्ये क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं। तर बघा, कागदावर इथे तुम्हाला ए बी सी आणि डी हे 4 बिंदू असे घ्या असं सांगितलेलं आहे की कोणतेही 3 बिंदू नैक रेषीय असतील। कोणतेही 3 बिंदू कसे पाहिजेत? नैक रेषीय पाहिजेत, म्हणजे एका रेषेत नसलेले। नैक रेषीय म्हणजे काय? एका रेषेवर नसलेले। तर ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची। जसे की बघा, इथं ए बी सी आणि डी यामध्ये असे 3 बिंदू आहेत की ते काय आहेत? नैक रेषीय आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये नाही आहेत। तर हे जो बिंदू काय करायचे? अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे आणि हा डी सपोज आणि हा ए, परत डी ला आपण इथे जोडलेला आहे। तर बघा, इथे एक बंदिस्त आकृती तयार झालेली तुम्हाला दिसेल। तर ही बंदिस्त आकृती म्हणजेच चौकोन। या बंदिस्त आकृतीलाच काय म्हणतात? चौकोन म्हणतात। मग जेव्हा ही आकृती आपण काढली तर कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू, बघा हे जर 2 बिंदू आपण जोडले तर हे 2 बिंदू ह्या ए बीच्या खालच्या साईडला आहेत। म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही 2 बिंदू आपण जोडले तर राहिलेले 2 बिंदू हे त्या रेषेच्या एकाच बाजूला असले पाहिजे, म्हणजे एक तर ह्या साईडला पाहिजेत किंवा ह्या साईडला पाहिजेत। जर इथे ए बी आणि इथे सी असता आणि हा डी इथे असता तर परत काय झालं असतं की उरलेले 2 बिंदू हे वेगवेगळ्या बाजूला आले असते। तर यावरून तुमच्या लक्षात आले असेल की चौकोन म्हणजे काय आहे। तर जेव्हा 4 बिंदू असतात त्यातले 3 नैक रेषीय बिंदू पाहिजेत, आणि जेव्हा आपण 2 बिंदू जोडत असो तर राहिलेले 2 बिंदू हे त्या बाजूच्या एकाच साईडला असले पाहिजे, एकाच बाजूला असले पाहिजे। तर अशा नियम पाळून तयार झालेल्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? चौकोन म्हणतात। तर बघा, खाली तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृतीमध्ये निरीक्षण करायचं आहे आणि चौकोनाची कोणती आकृती आहे हे देखील तुम्हाला सांगायचं आहे। तर बघा, इथं जी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर आकृत्या दिल्या आहेत तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये ए बी सी डी हा काय आहे? चौकोन आहे। ही चौकोनाची आकृती आहे। तर ज्याप्रमाणे आपण मागच्या टॉपिकमध्ये शिकलो आहोत की त्रिकोण 3 नैक रेषीय बिंदू जोडून एक बंदिस्त आकृती तयार होते, त्याला त्रिकोण म्हणतात। तर त्याचप्रमाणे चौकोन देखील एक बंदिस्त आकृती असते। ज्या 4 रेषाखंडापासून चौकोन तयार झालेला असतो त्यांना त्या चौकोनाच्या बाजू म्हणतात। तर इथे रेख ए बी, रेख बी सी, रेख सी डी आणि रेख ए डी या चौकोनाच्या 4 बाजू आहेत। बाजू म्हणजेच भुजा, बाजूला भुजा देखील म्हटलं जातं। बाजू आणि भुजा याचा एकच अर्थ आहे। त्याचप्रमाणे बिंदू ए बी सी आणि डी हे या चौकोनाचे काय आहेत? शिरोबिंदू आहेत। यानंतर चौकोनाचे वाचन व लेखन कसे करतात हे देखील समजून घ्या। तर चौकोनाचे लेखन करताना चौकोन या शब्दाऐवजी अशी खूण वापरतात, चौकोनाचा सिम्बॉल वापरतात। तर बघा, इथे चौकोन ए डी सी बी दिलेला आहे। तर याचे वाचन तुम्हाला इथं 4 प्रकारे दिलेलं आहे। ए डी सी बी, चौकोन ए डी सी बी। तर लेखन कसं करायचं आहे? चौकोनाच्या नावाच्या ऐवजी चौकोनाचा सिम्बॉल काढून चौकोन ए डी सी बी, वाचन करताना चौकोन ए डी सी बी असंच म्हणायचं आहे। त्यानंतर चौकोन डी सी बी ए, चौकोन डी सी बी ए, चौकोन सी बी ए डी, चौकोन सी बी ए डी, चौकोन बी ए डी सी बी, चौकोन बी ए डी सी। अशा पद्धतीने वाचन आणि लेखन करायचे आहे। आता या चौकोनाला आपण इथं खाली सांगितलेलं आहे बघा की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने वरील चौकोनाची नावे लिहा। आपण आत्ता नावे लिहिताना या क्रमाने अशी लिहित गेलेलो आहोत, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं। आता घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर नावं द्यायची असतील तर आपण कसे देणार आहोत? चौकोन डी ए बी सी, चौकोन ए बी सी डी, चौकोन बी सी डी ए आणि चौकोन सी डी ए बी। अशा पद्धतीने चौकोनाचं वाचन आणि लेखन देखील करायचं आहे। आता आपण चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। अतिशय सोपं आहे हे देखील। इथे एक चौरसाची आकृती तुम्हाला दिसत आहे ए बी सी डी। चौकोन ए बी सी डीच्या बाजू ए बी आणि बाजू ए डी
यांचा सामायिक शिरोबिंदू ए आहे. बघा बाजू ए बी आणि ए डी मध्ये सामायिक शिरोबिंदू काय आहे? ए आहे. म्हणजे दोन्हीही बाजूंमध्ये ए हा सामायिक शिरोबिंदू येत आहे. हा कोण सामायिक येत आहे? इथे ए हा पॉईंट सामायिक येत आहे. म्हणून अशा बाजूंना काय म्हणायचं आहे? लगतच्या बाजू. कारण त्यांच्यामध्ये एक बिंदू काय आहे? सामायिक आहे. एक शिरोबिंदू सामायिक आहे म्हणून. मग शेजारील आकृतीवरून लगतच्या बाजूंच्या जोड्या आपण लिहायच्या. एक इथं त्यांनी दिलेली आहे आपल्याला, बाजू ए बी व बाजू ए डी. इथे बाजू नाव तुम्ही लिहायचं आहे, बाजू बाजू. त्यानंतर बाजू, आता बघा ए डी आणि ए बी यामध्ये ए सामायिक होता. आता आपण इथं बी सामायिक असलेल्या शोधूया, बी ए आणि बी सी. बाजू बी ए, बाजू बी सी. त्यानंतर आता सी सामायिक असलेल्या बाजू शोधू, बाजू सी बी व बाजू सी डी. त्यानंतर आता डी हा पॉईंट सामायिक असलेल्या बाजू शोधू आपण, डी सी, बाजू डी सी व बाजू डी ए. अशा पद्धतीने ह्या काय झालेल्या आहेत? लगतच्या बाजू. आपण सिंपली इथे बघून डायरेक्ट बाजू सांगू शकतो. ए ही बाजू, ही बाजू, त्यानंतर ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू. एक जो सामायिक बिंदू आहे, एक हा शिरोबिंदू सामायिक असेल दोन बाजूंमध्ये, तर त्या लगतच्या बाजू म्हटलं जातं. तर बघा, चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. त्यावरून आपण त्या बाजू सहज ओळखू शकतो. आता आपण चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे काय हे समजून घेऊया. तर बघा, चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे काय? तर त्याच्या शब्दामध्येच तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. सम्मुख म्हणजे समोरच्या. तर चौकोन ABCD मध्ये बाजू ए बी, ही बाजू ए बी आणि बाजू डी सी यामध्ये कोणता शिरोबिंदू सामायिक नाही. बघा, ही बाजू ए बी सेपरेट आहे, डी सी सेपरेट आहे. यामध्ये एकही सामायिक शिरोबिंदू नाही किंवा बिंदू नाही आहे. तर अशा या चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू आहेत. तर यालाच काय म्हणायचं? त्या चौकोनाच्या सम्मुख बाजू. तर इथे सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर इथे काय आहे? ए बी आणि डी सी. त्यामुळे सम्मुख बाजूची पहिली जोडी येणार आहे बाजू ए बी आणि बाजू डी सी. बघा, या दोन बाजूमध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नाही आहे. त्यानंतर बाजू ए डी व बाजू बी सी यामध्ये देखील एकही शिरोबिंदू सामायिक नाही आहे. चौकोनाच्या सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. तर लक्षात ठेवा, सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू ज्यामध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसतो. आता चौकोनाचे लगतचे कोन आपण शिकणार आहोत. आता लगतचे कोन म्हणजे शेजारचे कोन. तर आपण आकृती बघून डायरेक्ट सांगू शकतो. बघा, ई आणि एफ शेजारचे कोन आहेत. त्यानंतर हा जी आणि एफ शेजारचे कोन आहेत. डी आणि जी शेजारचे कोन आहेत म्हणजेच लगतचे कोन आहेत. डी आणि ई देखील शेजारचे कोन आहेत म्हणजेच लगतचे कोन आहेत. तर बघा, लगतच्या कोनांमध्ये एक बाजू, एक भुजा काय असते? सामायिक असते. जसे की बघा, तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, कोन DEF म्हणजे हा कोन DEF आणि कोन GFE यामध्ये EF किंवा FE ही भुजा काय आहे? सामायिक आहे. आणि दोन्ही कोणामध्ये जर ही भुजा सामायिक असेल तर म्हणून ते काय झालेले आहेत? ई आणि एफ हे शेजारचे कोन आहेत, लगतचे कोन आहेत. तर शेजारील चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या आपण इथे लिहूया. तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणते असणार आहेत. तर बघा, कोन हा पहिला कोन इथे दिलेला तोच लिहूया आपण DEF व कोन GFE. त्यानंतर कोन EFG, कोन EFG व कोन EFG व कोन DGF हे लगतचे कोन आहेत. त्यानंतर कोन GDE व कोन FED हे आहेत. त्यानंतर लगतचे कोन शोधूया आपण. कोन ई आणि एफ शोधलेला आहे आपण. त्यानंतर एफ आणि जी शोधलेला आहे. त्यानंतर आपण डी आणि ई शोधलेला आहे. राहिलेला आहे डी आणि जी. तर त्यासाठी आपण घेऊया FGD, कोन FGD व कोन EDG
ई डी जी. तर बघा कोण ई आणि एफ म्हणजे ई एफ लगतचे कोण एफ आणि जी. एफ आणि जी लगतचे कोण म्हणजे शेजारचे कोण आहेत. डी ई शेजारचे कोण आहेत. जी डी जी आणि हा डी हे काय आहेत लगतचे कोण आहेत. तर चौकोनाच्या ज्या दोन कोणांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोणांना चौकोनाचे लगतचे कोण म्हणतात हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण चौकोनाचे सम्मुख कोण देखील समजून घेणार आहोत. तर चौकोनाच्या ज्या दोन कोणामध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या कोणांना चौकोनाचे सम्मुख म्हणजे समोरासमोरचे कोण म्हणतात. बघा तर यामध्ये समजा ई आणि जी आहे यामध्ये या दोन कोणामध्ये एकही बाजू सामायिक नाही म्हणजेच हे कोण काय आहेत सम्मुख कोण आहेत. आणि दुसरी गोष्ट ओळखायची म्हणजे समोरासमोरील कोण. या कोणाच्या समोरील कोण हा आहे म्हणून याला काय म्हणायचे चौकोनाचे सम्मुख कोण. तर असे कोण आपण इथे लिहूया. सम्मुख कोण कोण बघा डी जी एफ चा सम्मुख कोण. याचा सम्मुख कोण कोणता येणार आहे कोण डी ई एफ म्हणजे ह्या जीचा सम्मुख कोण आहे हा ई आहे. त्यानंतर कोण ई डी जी चा सम्मुख असणार आहे कोण ई एफ जी म्हणजे या डीचा सम्मुख कोण असणार आहे हा एफ. तर अशा पद्धतीने हे काय आहेत सम्मुख चौकोनाचे सम्मुख कोण आहेत. सम्मुख कोणाच्या ह्या जोड्या आहेत. त्यानंतर आपण आणखी एक संकल्पना इथं समजून घेणार आहोत चौकोनाचा कर्ण. चौकोनाच्या कर्णांनाच इंग्लिशमध्ये डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. तर बघा इथे तुम्हाला एक चौकोन दाखवलेला आहे ABCD चौकोन आहे. कोण ए कोण सी कोण बी आणि कोण डी यांच्या सम्मुख कोणांच्या शिरोबिंदूंना जोडणारे रेषाखंड तुम्हाला इथे दिसत आहेत. त्यामुळे रेख AC आणि रेख BD तयार झालेली आहेत. तर यांना या चौकोनाचे काय म्हणतात कर्ण म्हणतात. तर चौकोनाच्या सम्मुख कोणाचे शिरोबिंदू म्हणजे हा ए आणि सी हा शिरोबिंदू सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे AC हा चौकोनाचा कर्ण आहे. तसेच सम्मुख कोणाचे शिरोबिंदू बी आणि डी यांना जोडणारा हा BD रेषाखंड आहे हा देखील चौकोनाचा काय आहे कर्ण आहे. तर चौकोनाला दोन कर्ण असतात. तर बघा हा तुम्हाला कृतीच्या माध्यमातून देखील कर्ण लगेच लक्षात येईल. सपोज हा एक चौकोन मी इथे काढलेला आहे आणि या चौकोनाचे सम्मुख कोण हा एक आणि हा एक आहे. त्याचप्रमाणे हा एक आणि हा सम्मुख कोण आहे. तर या सम्मुख कोणांना जोडणारा एक रेषाखंड इथं मी काढलेला आहे म्हणजे इथं हा पेपर असा दुमडलेला आहे बरोबर कोणाच्या शिरोबिंदूवरती. तर बघा हा पेपर इथं दुमडल्यानंतर हा मध्ये जो तयार झालेला आहे रेषाखंड हा या चौकोनाचा काय आहे कर्ण आहे. हा जो मध्ये तुम्हाला तयार झालेला रेषाखंड दिसत आहे हा काय आहे या चौकोनाचा कर्ण आहे. त्याच पद्धतीने मी जर हे सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडले ह्या सम्मुख कोणाच्या शिरोबिंदूंना जोडणारा आणखी एक रेषाखंड काढला तर बघा इथे तुम्हाला हा जो रेषाखंड मिळत आहे हा या चौकोनाचा काय झालेला आहे दुसरा कर्ण तयार झालेला आहे. तर बघा हे अशा पद्धतीने असा एक कर्ण आणि हा एक कर्ण हे चौकोनाचे काय झालेले आहे दोन कर्ण तयार झालेले तुम्हाला दिसत आहेत. यानंतर आपण चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असते हे समजून घेणार आहोत. हा गुणधर्म लक्षात ठेवणार आहोत. तर 360 अंश कशी असते हे देखील तुम्हाला इथं मी समजून सांगत आहे. तर बघा मी दोन त्रिकोण इथं कापून घेतलेले आहेत आणि हे दोन त्रिकोण असे आहेत की या दोन त्रिकोणामध्ये मी एक भुजा सामायिक कापून घेतलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता इथे हिरव्या रंगाची जी भुजा आहे ती सामायिक म्हणजे सारख्या लांबीची आहे दोन्हीही त्रिकोणामध्ये. बाकीच्या भुजा ह्या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. तर एक भुजा ही सारख्या लांबीची तुम्हाला करून घ्यायची आहे आणि ती जोडायची आहे. बघा हे दोन त्रिकोण मी जोडले जेव्हा एक सामायिक सारख्या लांबीची भुजेवर ठेवून हे दोन त्रिकोण मी जोडलेले आहेत तेव्हा एक काय तयार झालेला आहे चौकोन तयार झालेला तुम्हाला दिसेल. सपोज हा चौकोन आहे PSRQ. तर हा जो चौकोन तयार झालेला आहे हा चौकोन कशाने तयार झालेला आहे हे दोन त्रिकोण मिळून तयार झालेला आहे. आणि आपण मागच्याच चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. म्हणजे ह्या त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आणि ह्या त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 अंश. जर या दोन त्रिकोणांनी मिळून जर चौरस तयार झालेला असेल तर मग चौरसाच्या
चारही कोनांच्या मापाची बेरीज किती येणार आहे 180 अंश प्लस 180 अंश म्हणजेच 360 अंश ही चौकोनाच्या चार कोनांच्या मापांची बेरीज येणार आहे। म्हणून इथं तुम्हाला जी आकृती दाखवली आहे त्यावरून स्पष्ट लक्षात येईल की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 प्लस 180 360 अंश असते। हा गुणधर्म देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर बहुभुजाकृती म्हणजेच पॉलिगॉन आपण इथे बघणार आहोत। तर बघा तुम्हाला इथे एक आकृती दिसत आहे ABCDE। तर यामध्ये तुम्हाला किती कोण दिसत आहेत हा 1 कोण 2 3 4 आणि 5। तर जेव्हा एखाद्या आकृतीमध्ये बंदिस्त आकृतीमध्ये 5 कोण असतात किंवा 5 रेषाखंड जोडून ती आकृती तयार झालेली असते तिला काय म्हणतात पंचकोन म्हणतात। तर ही आकृती आहे पंचकोनाची। तर पंचकोनांच्या शिरोबिंदूंची नावे लिहा। तर शिरोबिंदू कोणते येतील कोण A कोण B कोण C कोण D कोण E। पंचकोनांच्या बाजूंची नावे काय येतील बाजू AB बाजू BC बाजू CD बाजू DE बाजू DEA। त्यानंतर पंचकोनांच्या कोनांची नावे लिहा कोण A कोण B कोण C कोण D कोण E कोण A अशी पंचकोनाच्या त्या कोनांची नावे येतील। त्यानंतर बघा तुम्ही मैदानावर जेव्हा एखादा खेळ खेळतात तर 5 जर विद्यार्थ्यांनी 5 जागेवर उभ्या राहिल्या आणि जर त्यांना जोडणारा बंदिस्त आकृती काढली तर ती काय असणार आहे पंचकोनाची आकृती असणार आहे। तर बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा 3 बाजू असतात बंदिस्त 3 बाजूंनी जी आकृती तयार होते तिला म्हणतात 5 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात बहुभुजाकृती असं म्हटलं जातं। तर बघा आता आपण सराव संच 37 इथे सोडवणार आहोत। तो अतिशय सोपा आहे परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची तुम्हाला मी आत्ता जेवढी माहिती सांगितलेली आहे ती महत्त्वाची आहे। हा सराव संच सोडवण्यापूर्वी तुम्ही अगोदर जी माहिती सांगितलेली आहे चौकोनाविषयी तिचे गुणधर्म जे सांगितलेले आहेत ते नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला पुढील इयत्तेत देखील चौकोनाविषयी काही शंका राहणार नाही। तर बघा सराव संच 37 मध्ये काय आहे खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व त्यांची नावे लिहा। आकृती इथे दिलेली आहे। तर बघा इथं 1 2 3 4 5 बिंदू आहेत आणि 5 बिंदूंना 5 रेषाखंडांनी जोडून एक बंदिस्त आकृती इथं तयार झालेली आहे। म्हणजे इथं 5 कोनही तयार झालेले आहेत 5 भुजा देखील आहेत म्हणून ही आकृती आहे पंचकोनाची। काय आकृती आहे ही पंचकोन। त्यानंतर ही आकृती बघा इथे 1 2 3 4 5 6 किती आहेत कोण 6 आहेत। 6 बिंदूंना 6 रेषाखंडांनी जोडलेलं आहे तर ही आकृती आहे षटकोनाची। त्यानंतर ह्या आकृतीमध्ये बघा इथं 1 2 3 4 5 6 आणि 7 बिंदू आहेत। या 7 बिंदूंना 7 रेषाखंडांनी जोडून तयार झालेली ही काय आहे बंदिस्त आकृती आहे। ही आहे आकृती सप्तकोनाची सप्तकोन। त्यानंतरची शेवटची आकृतीमध्ये किती बिंदू आहेत बघूया। हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8। तर ही आकृती जी आहे तर ही 8 बिंदूंना 8 रेषाखंडांनी जोडून तयार झालेली ही बंदिस्त आकृती आहे। या आकृतीचं नाव आहे अष्टकोन। तर अशा पद्धतीने सराव संच 37 अतिशय सोपा आहे। अशाच पद्धतीने